तर आज सकाळी मी 4:45ला उठलेलो आहे आणि आज स्लाइटली थोडीशी कमी झोप झाली 7.5 तासांची. खरं 7 तासाच्या तर वरच आहे. आज सकाळचं बॉडी वेट 52.1 होतं. 100 ग्रॅमनं वाढले, जास्त काही प्रॉब्लेम नाही. प्री वर्कआउट खाल्ला आणि त्यानंतर आलो मी डायरेक्ट जिममध्ये, कारण की आज आहे पुश डे. पुश डेमध्ये फर्स्ट इन्क्लाइन चेस्ट प्रेस म्हणता येईल याला. त्याचे टोटल 2 सेट घेतलेले आहेत आणि केबल फ्लायचे टोटल 2 सेट घेतलेले आहेत. आणि हां, आज आहे रिस्टार्ट डे 95. रेडिओ मिरची 95ची आठवण झाली अचानक. रेड एल्टची जी एक्सरसाइज आहे ती आय गेस मी बदलणार आहे. खरं एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, तो मी पुढे सांगेनच. त्यानंतर लॅटरल रेसेस मला बदलायची असं काही गरज वाटत नाही आणि ट्रायसेपसाठी तर नाहीच नाही. पुढचे 3-4 महिने तरी हीच एक्सरसाइज मी करणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चेस्ट डेचा पंप. याला बोलायची पण गरज नाही. चेस्ट डेला प्रॉपर सगळ्यांचाच पंप भारी होतो आणि मला वेगवेगळे पोजेस ट्राय करायचे आहेत. ट्रायसेप पण चांगला आहे. मला एक गोष्ट नोटीस झाली की कॅलरी डेफिशिट मध्ये तुमचे मसल वाढणार नाही आहेत, खरं ते प्रिझर्व तर होणार आहेत. सो जितके आहेत तितके प्रिझर्व करायचे आहेत. घरी आल्यानंतर पोस्ट वर्कआउट खाल्ला आणि पोस्ट वर्कआउट खाऊन झाल्यानंतर क्रेटीन घेतलेलं बाय द वे. पोस्ट वर्कआउट खाऊन झाल्यानंतर मग मेडिटेशनला बसतोय मी, कारण की सकाळी वेळ मिळत नाही. किती वेळा सांगालो यार. आणि आज फायनली सोलो लेवलिंग सीझन 2 बघालो. आय नो लेट आहे, कारण मी 1-2 महिन्यासाठी ॲनिमे सोडलेलं, त्यामुळं जरासं लेट आहे. आज संध्याकाळच्या जेवणाला जरासं चेंज म्हणून बॉइल्ड एग्स विथ कांदा आणि मॅगी मसाला वगैरे ते मिक्स करून वगैरे ते खाल्लं होतं. आजच्या दिवसाच्या टोटल 16,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.